चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ या सेवेकरी चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत. 4 तारखेला आपण वैकुंठ चतुर्दशी साजरी करणार आहोत. वैकुंठ चतुर्दशी याचा अर्थ हरिहर यांची भेट. रात्री 12 वाजता स्वर्गलोकामध्ये हरिहर भेट जी होते त्या साक्षीचे साक्षीदार होण्यासाठी आपण ही छोटीशी सेवा 4 तारखेला रात्री 12 वाजता करणार आहोत. खरं तर रात्री 12च वाजता ही सेवा करायची असते, पण ज्यांना रात्री 12च्या दरम्यान सेवा करायला जमणार नाही त्यांनी त्या अगोदर म्हणजे 10:30, 11 या दरम्यान आपण ही सेवा केली तरी चालते. आता या सेवेमध्ये हरिहर यांची भेट घडवून आणलेली असते. हरिहर म्हणजे साक्षात भगवान श्री विष्णू आणि साक्षात भगवान शंकर म्हणजेच महादेव. आपण नेहमी महादेवांना बेल वाहतो, तर भगवान विष्णूंना आपण तुलसीपत्र वाहत असतो. या दिवशी मात्र आपण काय करणार आहोत पहा. तर सुरुवातीला प्रत्येकाच्या घरी महादेवाची पिंड असते. महादेवाची पिंड ज्यांच्या घरी नसेल त्यांनी फोटो घ्यायचा आहे. त्याचबरोबर भगवान विष्णूंचा फोटो असेल तर भगवान विष्णूंचा फोटो घ्यायचा. नसेल तर प्रत्येकाच्या घरी बाळकृष्ण असतात, त्यात नसेल तर आपण विठ्ठलाची मूर्ती घेतली तरी चालते. सुरुवातीला आपण महादेवांच्या पिंडीवर 1, 11, 21, 51, 108 या पद्धतीनं तुलसीपान वाहणार आहोत. तुलसीपत्र आपण त्यांना व्हायचं आहे. त्याचबरोबर भगवान विष्णूंना म्हणजेच आपण जिथं बाळकृष्णांची मूर्ती घेतलेली आहे त्यांना 1, 11, 21, 51 किंवा 108 आपण बेलपान वाहणार आहोत. बिल्बपत्र वाहत असताना आपण महादेवांना नेहमी उलटं वाहतो, तर या ठिकाणी तुम्ही उलटं किंवा सुलटं दोन्ही पद्धतीनं व्हायला तरी चालेल. वाहत असताना आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. ज्यावेळेला आपण बाळकृष्ण विष्णूंना बेलपत्र वाहतो त्यावेळेस श्री शंकरांची 108 नावं घ्यायची आहेत. लक्षात घ्या, बेलपत्र वाहत असताना शंकरांची सेवा करायची आहे. ज्यांना 108 नावं येत नसतील त्यांनी ओम नमः शिवाय हा अतिशय महत्त्वाचा मंत्र म्हणत आपण त्या ठिकाणी बेलपत्र व्हायचं आहे. समजा तुमच्याकडे एकच बिल्बपत्र मिळालं तर तेच बिल्बपत्र तुम्ही वाहून पुन्हा ते घेऊन पुन्हा वाहू शकता. म्हणजे 108 वेळेला एकच पान आपण वाहू शकतो. त्याचबरोबर महादेवांना तुळशीपत्र वाहत असताना आपण विष्णूंची सेवा करायची आहे. त्याच्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम असेल, विष्णू सहस्त्रनामावली असेल किंवा हेही येत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत आपण काय करायचं आहे, तुळशीपत्र व्हायचं आहे. याही वेळेला आपण एक तुळशीपत्र 108 वेळेला म्हणून वाहू शकता. ही सेवा झाल्यानंतर ज्यांना कमळ मिळालं असेल किंवा मिळेल त्यांनी श्री विष्णूंना कमळ या दिवशी व्हायचं विसरू नका. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. 1 वेळा किंवा 16 वेळा आपण हे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. ही सर्व सेवा झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटानंतर आपण बिल्बपान आणि तुळशीपत्र हे निर्माल्यामध्ये व्हायचं आहे. अशा पद्धतीनं हरिहर भेट सेवा आपण साक्षीदार बनायचं आहे. सेवा करूया, सेवेकरी होऊया. श्री स्वामी समर्थ.